नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयचा अभ्यास करत आहोत. तर आपल्या त्यातला दुसरा धडा चालू आहे, जोडणारी आकृती. आता आपण स्वाध्यायाकडे वळू. याच्यामध्ये काय केलेलं असतं बघा, या धड्यामध्ये 5 आकृत्या दिलेल्या असतात, एक प्रश्नाकृती असते आणि बाकीच्या 4 आकृत्या असतात. तर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न वाचून काढायचा आहे. पहिले प्रश्न पूर्ण समजला पाहिजे तुम्हाला. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 4 आकृत्यामधली प्रश्नाकृती जी आहे त्याच्याशी जुळणारी आकृती, तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. जुळणारी आकृती म्हणजे सेम असायला पाहिजे, आकृतीमध्ये कुठलाही फरक नसायला पाहिजे. सेम टू सेम, तंतोतंत जुळणारी आकृती, हुबेहूब आकृती असं म्हणू शकतो. तर प्रश्नाकृती, प्रश्न पहिला पहा. याच्यामध्ये एक सर्कल आहे, त्यामध्ये चौकोन काढलेला आहे आतमध्ये. आणि आता आपण काय करू, वरचं पाहूत बघा. वरी काय दिलेले आहे, 2 सर्कल आहेत. छोटे छोटे सर्कल वरच्या साईडला आहेत आणि खालच्या साईडला 2 तिरक्या रेघ आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यासारखी सेम दिसणारी ए आहे का पाहायचं आपल्याला. ए प्रश्नाकृती याच्यासारखी दिसत आहे का. वरच्या साईडला आपल्याला काय पाहिजे, 2 सर्कल पाहिजे. तर याच्यामध्ये नाही आहे. मग काय करायचं आपल्याला, ही आकृती नाही आहे म्हणून आपण याला कट करून टाकू. ही आकृती गाळून टाकली आपण. ठीक आहे. म्हणजे आता हे ऑप्शन सोडूनच टाकायचं आपल्याला, या ऑप्शनला पाहायचंच नाही, बी पाहायचं. बीमध्ये सेम दिसत आहे का, 2 वरी सर्कल आहे, तिथे पण आहे, क्रॉसमध्ये रेषा आहेत आणि मधातला सुद्धा चौकोन आहे. ठीक आहे. म्हणजे ही आणि ही आकृती सेम दिसत आहे, याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर असू शकतं बी, म्हणजे आहे. ठीक आहे. असू शकतं म्हणजे ऑप्शन बी नंबर आपलं उत्तर आहे. बाकीच्याकडे मग आपल्याला पाहायची गरज नाही. ठीक आहे. आणि जे ऑप्शन आपल्याला चुकीचे वाटत आहे किंवा त्याच्याशी जुळत नाही आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट ऑप्शन असं क्रॉस करून टाकायचे. म्हणजे आपल्याला समजेल की हे आपलं ऑप्शन गाळलेलं आहे. बाकीचे जे उरले त्याच्यामध्ये पाहायचं की त्यातलं उत्तर आपलं कोणतं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 2 पहा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लेफ्ट आणि राईट साईडला बाण दिलेले आहेत, आतमध्ये आलेले बाण आहेत. ठीक आहे. आणि पुन्हा इथे जे आहे आडवी रेष आहे त्याला गोल दिलेले आहेत आणि एक खाली एक उभी रेष आहे त्याला गोल आहे आणि मधातली एक आकृती. सेम तशासारखी दिसणारी आकृती ए पासून पाहायचं. ए ऑप्शन आहे का. ह्याच्यामध्ये बाण आहेत पण हे जी रेष आहे याला इथं 2 सर्कल नाही आहे. ठीक आहे. म्हणून ही आकृती असू शकत नाही. बीमध्ये बघा 2 इथे बाण आहेत, त्याच्यानंतर इथे एक रेष आहे, गोल पण आहे, पण इथली खालची जी रेष आहे ती इथे नाही आहे. ठीक आहे. म्हणजे ही इथं ही आपली आकृती असू शकत नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन गेले. आता सी पहा. याच्यामध्ये 2 बाण आहेत, याच्यामध्ये सरळ रेषसुद्धा आहे आणि दोन्हीकडे गोल आहे, खालीसुद्धा एक रेष आणि गोल आहे. म्हणजे आपलं हे आकृती सेम दिसत आहे की नाही, सेम आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे सी. पुढची आकृती पाहायची पण गरज नाही आपल्याला, कारण आपल्याला सेम आकृती भेटल्यानंतर पुढची बघायची गरज पडत नाही. ठीक आहे. जे उत्तर नाही आहेत आपले ते ऑप्शन कट करून टाकायचे, उरलेले ऑप्शन पाहायचे. प्रश्न क्रमांक 3 पहा. याच्यामध्ये एक शेप दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे इथं हाफ सर्कल आहेत, वरून खाली बाण आहे जाणारा. याच्यासारखी आकृती ए दिसत आहे का पहा. हे बघा, याच्या सेंटरमधून काढलेले आहेत ह्या हाफ सर्कल. तर याच्यामध्ये आहे का, जोडलेला आहे का, इथे नाही आहे, म्हणजे ही आकृती नाही. बीमध्ये सेम दिसत आहे. ठीक आहे. हे आकार पाहायचे, सगळे एक एक रेषा पाहायच्या, सेम दिसत आहे का, हो. तर याचं उत्तर आहे बी. ते सीमध्ये नाही आहे. सीमधल्या रेषा बघा कसं दिसत आहेत, ह्या थोड्याशा जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अंतर जे आहे ते अंतर थोडं थोडं सोडलेलं आहे, म्हणजे बी उत्तर आहे आपलं. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4मध्ये जे आहे ते बघा, एक चौकोन आहे, खाली एक सर्कल काढलेला आहे, बाण आहे आणि गोल काढलेला आहे. ठीक आहे. एमध्ये पाहायचं सेम दिसत आहे का, हे बाण आहे, सर्कल पण आहे, त्याच्यानंतर हा गोल आहे, याच्यामध्ये 4 भाग केले त्याचे आणि हे सर्कलमध्ये डॉट दिलेले आहेत. याच्यामध्ये 1 2 3 4 डॉट आहे, त्याच्यात पण आहेत, पण हा शेप वेगळा दिसत आहे कारण याचं जे विभाजन केलं आहे ते इथे एक लाईन मारलेली आहे क्रॉसमध्ये, इथे नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे आहे चुकीचं आहे, हे नाही आहे, याची जुळती आकृती नाही आहे, जुळणारी आकृती. आता बीमध्ये पहा. सेम टू सेम दिसत आहे का, हे वरचे जे आहे ते सेमच आहे, इथला जो आहे डॉटमध्ये आलेला आहे, इथे पण मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ही आकृती आणि ही आकृती आपल्याला सेम दिसत आहे, म्हणून उत्तर आहे बी. ओके. आता प्रश्न क्रमांक 5 पहा.
याच्यामध्ये क्रॉस आहे आणि त्याच्यामध्ये रेषा काढलेल्या आहेत. इथं 2 आहेत, 2 3 3. आता एमध्ये 2 आहेत, या साईडला 2 असायला पाहिजे होत्या, पण किती आल्यात? 4 आल्यात, म्हणून ह्याचं उत्तर हे नाही आहे. ठीक आहे. बीमध्ये बघा इथे 2 आहेत, इथे 4 आहेत. बघा बीमध्ये काय केलं आहे, इथे 4 आहेत, इथे 2 आहेत. मग इथं 2च असायला पाहिजे होत्या, म्हणून हे ऑप्शन नाही. आता सीमध्ये पहा, इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत. इथे सेम आहे, इथं 3 आणि 3 पाहिजे, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे आपली आकृती तंतोतंत जुळणारी आकृती आहे सी. प्रश्न क्रमांक 6 मध्ये पहा, मध्ये एक सर्कल आहे रंगवलेला, त्याच्या बाहेर सर्कल आणि त्याच्या बाहेर आहे चौकोनाने रेषा जोडलेल्या आहेत. ठीक आहे. एमध्ये तसंच दिसत आहे का? सेम. बघा पूर्ण आकृती पाहायची. इथे चारीकडे रेषा आहेत, डॉट आहे आणि त्याच्या बाहेर वर्तुळ आहे काढलेलं, म्हणजे सेम आकृती दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर एचा आपला आहे. त्याच्या पुढचं बघायची पण गरज नाही आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, सर्कल काढले, त्याच्यामध्ये एक गोल आहे आणि वरी स्टार आहे आणि याच्या मध्यातल्या लाईन जे आहेत त्या 3 लाईन आहेत. ठीक आहे. आणि एमध्ये पाहायचं आपल्याला, तर काय झालेलं आहे, वरी जे आहे ते स्टारसारखं काढलेलं आहे चिन्ह, पण इथे काय आलं आहे, गोल, म्हणजे ही आकृती आपली तंतोतंत जुळणारी नाही आहे. बीमध्ये 3 रेषा आहेत, बरोबर आहे, आणि वरी त्याच्यासारखं दिसत आहे स्टारसारखं, आणि इकडे आहे जे सर्कल आहे, पण जी ही लाईन आहे क्रॉस लाईन, ठीक आहे. बघा ह्या पहिल्या आपल्या प्रश्नाकृतीमध्ये काय आहे, ही सरळ आहे. ठीक आहे. पण बीमध्ये काय झालं आहे, सरळ नाही आहे, त्यांनी क्रॉस असा काढलेला आहे, आणि याच्यामधल्यासारखी आकृती म्हणजे अशी सरळ, इथे स्ट्रेट लाईन यायला पाहिजे होती, म्हणून बी उत्तर नाही आहे. सीमध्ये बघा, सीमध्ये तर वेगळीच आकृती काढलेली आहे, कारण इथे आला आहे त्रिकोण, इथे आपला तसा त्रिकोण काढलेला नाही आहे प्रश्नाकृतीमध्ये. इथे हा जो त्रिकोण आहे हा इथे नाही आहे, म्हणून हे पण उत्तर नाही आहे. ठीक आहे. आता डीमध्ये पहा, स्टार आहे, 3 लाईन आहेत, दोन्ही सर्कल पण आहे छोटंसं, आणि हे इथं स्ट्रेट लाईन बरोबर आलेली आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 8 पहा, खूप सोपी आकृती आहे. आपल्याला फक्त काय आहे, सरळ रेषा आहेत आणि त्याला बाण काढलेले आहेत. ठीक आहे. सेम टू सेम आकृती ए दिसत आहे का? नाही. याचा जो बाण आहे तो उलटा काढलेला आहे, म्हणजे हा नाही आहे. बीमध्ये सुद्धा इथे पण असा पाहिजे होता, पण हे असा काढलेला आहे आकार, त्याच्यामुळे हे पण नाही आहे. सीमध्ये सेम टू सेम दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे सी. आता प्रश्न क्रमांक 9 पहा, त्रिकोण काढलेला आहे 9मध्ये, आणि त्याला अशा छोट्या छोट्या लाईन्स काढलेल्या आहेत, त्या लाईनकडे पाहायचं आपल्याला. बघा प्रत्येक आकृतीमध्ये पाहायचं, एमध्ये याच्यासारखंच दिसत आहे, ही लाईन आहे इकडे राईट साईडला आहे. बघा याच्यामध्ये काय आले, एमध्ये जे आहे त्या दोन्हीकडच्या लाईन काय आहेत, सेम आहे. ठीक आहे. या साईडला उजव्या साईडला आहे, तिकडची डाव्या साईडला आहे, वरची जी दिलेली आहे ती पण डाव्या साईडला आहे. ठीक आहे. या साईडला खाली आहे आणि ही आहे वरी उजव्या साईडची, म्हणजे ही आणि ही आकृती सेम आहे, तंतोतंत जुळणारी आकृती आहे. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिले बघा, उजव्या साईडला खालच्या साईडला आहे रंगवलेला गोल आहे, आणि इकडे रंगवलेला नाही आहे. ठीक आहे. आणि हाफ सर्कल, त्याच्यामध्ये एक त्रिकोण काढलेला आहे, वरी रेषा मारलेला. ठीक आहे. याच्यासारखीच आकृती दिसत आहे का? बघा सेम टू सेम आहे का? उजव्या साईडला गोल रंगवलेला, इथे नाही रंगवला, हाफ सर्कल आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 11, याच्यामध्ये 3 सर्कल दिले होते, 1 2 3 सर्कल काढले, त्याच्यामध्ये रंगवलेला वगैरे कोणताच नाही आहे. तर याच्यामध्ये एमध्ये काय दिलं आहे, 3 सर्कल आहेत, पण मध्ये एक डॉट दिला आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बीमध्ये 1 2 3 सर्कल आहेत. ठीक आहे. म्हणजे ही तंतोतंत जुळणारी आकृती बी आहे. प्रश्न क्रमांक 12 मध्ये बघा, चारही साईडला गोल आहेत, मधात आणि बाहेरून चौकोन आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा साईन दिलेले आहेत बघा, प्लस मायनस, आणि पुन्हा त्याच्या उलट इकडं खाली दिलेत प्लस मायनस. ठीक आहे. ह्या आकृतीमध्ये काय आहे, एमध्ये प्लस 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 आहेत, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. बीमध्ये काय आहे बघा,
इकडे लेफ्ट साईडला जे वरचं आहे ते प्लस आहे आणि उजव्या साईडला मायनस आहे. वरच्या साईडला इथे काय यायला पाहिजे होतं प्लस आणि इथे मायनस, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. उलटं केलं म्हणजे हे उत्तर आपलं हे नाही आहे. ठीक आहे. सीमध्ये पहा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, बरोबर आहे. वरच्या साईडचं खालच्या साईडला इकडे प्लस तर मायनस, बरोबर आहे. मग अजून आपल्याला हे पाहायचं सर्कल आहेत का, सर्कल आहेत. ठीक आहे, सर्कल आहेत म्हणजे ही आकृती आपल्याला सेम टू सेम दिसत आहे. तंतोतंत जुळणारी आकृती, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 13मध्ये बघा बाण काढलेला आहे, त्याला गोल आहे. या खालच्या साईडला असं स्पायरलसारखं काढलं आहे गोल. ठीक आहे, म्हणजे ही आकृती जुळणारी कोणती आहे बघा. एमध्ये आहे का, एमध्ये नाही आहे. एमध्ये हे जो बाण आहे याला उलटं केलं आहे, या साईडला पाहिजे होती आपल्याला, या साईडला इकडे गोल पाहिजे होतं, पण याच्यामध्ये नाही आहे. बीमध्ये उजव्या साईडला गोल आहे असा बाण, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे बी जी आकृती आहे ही आपल्या प्रश्न आकृतीशी जुळणारी आहे. ठीक आहे, उत्तर आहे आपलं बी. प्रश्न क्रमांक 14, मधात गोल आहे, बाहेर त्याचे बाण काढलेले आहेत, रेषाकडून त्याला मधात बाण दिलेले आहेत बघा. याच्यासारखी ए आकृती आहे का. चारी बाण कुठे आहेत, बाहेर साईडला जाताना दिसत आहेत, बाहेर काढलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये एमध्ये तसंच आहेत का बघा. हे ए बाहेर आहे, हा पण सुद्धा, हा पण, आणि हा जो आहे हा काय केला आहे, उलटा केला आहे, म्हणजे हे सर्कलकडे जाणार आहे, गोलकडे दाखवलं आहे. ठीक आहे, म्हणून हे उत्तर नाही आहे, कारण याच्यामध्ये चारी काय आहेत बाहेर साईडला दाखवलेले आहेत. बीमध्ये तसंच आहे का बघा, नाही. याच्यामध्ये सुद्धा हे काय केले, दोन जे बाणाचे तोंड आहे त्यांचे त्या वर्तुळाकडे काढलेत, म्हणजे हे पण उत्तर नाही आहे. सीमध्ये चारी बाहेर साईडला आहेत आणि आपल्या प्रश्नाकृती पण तशीच आहे, त्याच्यामुळे प्रश्नाकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आहे, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 15, याच्यामध्ये चौकोन, त्याच्यामध्ये एक रेषा काढलेल्या आहेत आणि हे रंगवलेले जे आहेत ते आपल्याला पाहायचे, ते कोणत्या दिशेला आहेत. ठीक आहे, हे आहे इकडे लेफ्ट साईडला, इकडचं पण लेफ्ट आणि इकडचं पण, म्हणजे आपल्याला अशी आकृती फिरवू शकतो आपण, किंवा ह्या साईडला रंगवलेले आहेत, लक्षात ठेवायचं. आणि एमध्ये पाहायचं, हे इथे रंगवलं आहे आणि हे दुसऱ्या साईडला आहे, पण हे प्रश्नाकृतीमध्ये, उत्तराकृतीमध्ये या एमध्ये काय दिलं आहे, या साईडला दोन्ही एकाच रंगवलेले आहेत, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बीमध्ये याच्यामध्ये सुद्धा काय झाले, उलटं झाले, प्रश्नाकृती इकडे रंगवलेली आहे, याच्यामध्ये उजव्या साईडचं रंगवले, म्हणजे हे उत्तर नाही आहे. सीमध्ये इथे रंगवलेलं बरोबर आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे, म्हणजे आपली प्रश्नाकृतीशी जुळणारी आकृती आहे, ऑप्शन नंबर सी. 16, प्रश्न क्रमांक 16 पहा. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, ह्या ज्या क्रॉस लाईन आहेत, वरी 2 लाईन आहेत, परत हे सगळ्या लाईन बघायच्या जोडलेल्या आहेत. याच्यामध्ये काय केले बघा, हे अशा रेष मारली आणि इथे अशी रेष मारलेली. याच्यामध्ये एमध्ये तसं आहे का, अशी आहे, पूर्ण स्टारच तयार झाले, म्हणजे इथे पण जोडलं आहे, इथे जोडलेलं नाही आहे, म्हणून हे उत्तर नाही. बीमध्ये बघा, इथे आपल्याला जोडलेलं नाही आहे, बरोबर आहे, आणि हे अशा रेषा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये, इथे पण अशाच बरोबर आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी उत्तर आहे. 17मध्ये एक स्टार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेषा आणि डॉट काढलेले आहेत, तर सेम टू सेम आकृती पाहायची आपल्याला. आता हे रंगवलेलं जे आहे ते उजव्या साईडला आहे, त्याच्या बाजूला 2 जे आहेत त्रिकोण, त्याच्यामध्ये काय केलेलं, रेषा मारलेल्या आहेत, लाईन मारलेल्या आहेत, तर आपल्याला एमध्ये तसं पाहू नाही, हे काय झालं आहे, लेफ्ट साईडला गेलं, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बीमध्ये उजव्या साईडला आहे, पण त्याच्या बाजूला काय यायला पाहिजे होतं, रेषा ज्या मारल्या आहेत ते लाईनचे 2 त्रिकोण यायला पाहिजे होते जवळ, पण हे त्याच्यामध्ये पण नाही आलेत. आणि सीमध्ये काय झाले, हे जे रंगवलेले ते या साईडला पाहिजे होतं, पण इकडे आले, म्हणून हे पण उत्तर नाही आहे. डीमध्ये बघा, इथे रंगवलेलं आहे ते 2 जे त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत, खाली जे आहे ते डॉट सेम टू सेम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून उत्तर ऑप्शन नंबर डी आहे आपला. प्रश्न क्रमांक 18मध्ये बघा, डॉट बघायचे आपल्याला. हे जे आहे हे रंगवलेलं आहे, त्याच्या खाली आहे ते रंगवलं नाही आहे, आणि इकडे चौकोन आहे तर स्टार आहे. एमध्ये तसं आहे का बघा, नाही. याच्यामध्ये ज्या रेषा आहेत मधातल्या त्या वेगळ्या काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेगळ्या आहेत. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बीमध्ये बघा सेम आहे, इथे चौकोन आहे, इथं हे स्टारसुद्धा आहे, पण हा जो आकार आहे हा इथे नाही आहे. ठीक आहे, इथे कसं आला आहे, इथे चौकोन आला आहे आणि इथे त्रिकोण आला आहे, इथे त्रिकोण यायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये स्टार यायला पाहिजे होतं, म्हणजे हे उत्तर नाही आहे. सीमध्ये इथे त्रिकोण, इथे असं चौकोन आलं आहे, इथे चौकोन काढला, स्टार
बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 18चं ऑप्शन नंबर सी. तर प्रश्न क्रमांक 19 पहा. 19मध्ये असा आकार काढलेला आहे, त्याच्यामध्ये एकदम सेंटरला डॉट आहे रंगवलेला, त्याच्यावरती एक गोल आहे ते रंगवले, खाली 3 लाईन आहेत आणि वरी हाफ सर्कल जोडलेला आहे. ए मध्ये ही खूप वेगळी आकृती दिसत आहे म्हणून आपलं उत्तर हे नाही आहे. बी मध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा 3 रेषा मारल्यात, खाली ते डॉट आहे ते पण रंगवलेलं गोल आहे. ठीक आहे, म्हणजे आपली प्रश्नाकृती आणि बी ऑप्शन हे सेम टू सेम दिसत आहे आपल्याला, म्हणून याचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 20 मध्ये एक आयत काढलेला आहे, त्याच्यावरी सर्कल आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये क्रॉस काढले. तर ए मध्ये काय दिसायला आपल्याला, इथे क्रॉस नाही आहे, इथे काय आले प्लस सारखं साईन आलेलं आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे आपलं. हे ऑप्शन आपण कट करून टाकला. बी मध्ये जर पूर्ण उलटं झालं आहे, म्हणजे हे जो आयत आहे ते वरी काढला आहे आणि खाली गोल आले, म्हणजे हे पण आपलं असू शकत नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी मध्ये क्रॉस आहे गोलमध्ये आणि खालचं सुद्धा सेम दिसत आहे, म्हणजे आपले उत्तर क्रमांक हे प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचे पण व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला त्याच्यात काही समजत नसेल, डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून, आणि समजत असेल ते पण मला सांगा. आता प्रश्न क्रमांक 21 पहा. याच्यामध्ये काय दिलेत, बाण दिलेले आहे बघा छोटे छोटे, आणि मधात आहे जे सर्कल आहे रंगवलेलं छोटंसं डॉट आहे. ठीक आहे, वरचे बाण आपण लक्षात ठेवू, सगळेच बाण बघायचे पण वरचं अगोदर बघूत आपण. हे जे लेफ्ट साईडचा आहे तो खालच्या साईडला आणि राईट साईडचा जो आहे ते वरच्या साईडला काढलेला आहे. आणि आकृती जी आहे इथे खाली काय केलेलं आहे, याच्यामध्ये गॅप आहे, पण ए मध्ये तसं दिसत नाही आहे. दोन्ही काय केलेले आहेत ते वेगळी आकृती आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए कटलं. आता बी मध्ये पाहूत आपण. ठीक आहे, हे लेफ्ट खाली आहे आणि राईटचं वरी आहे बाण, बरोबर आहे. मधातला जो गोल आहे तो रंगवलेला नाही, याच्यामध्ये काय आहे रंगवलेला आहे, म्हणजे हे पण नाही आहे. सी मध्ये बघा, ह्याच्यामध्ये आकृतीचा शेप पण वेगळा झाला आहे आणि बाणसुद्धा त्याच्यासारखे नाही आहेत, म्हणजे सी पण कटलं. आता डी मध्ये पाहू, मधात गोल रंगवलेला आहे, वरच्या साईडला लेफ्ट राईटचे बाणसुद्धा सेम आहेत आणि या साईडचे पण सेमच आहेत, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. 22 मधली आकृती जी आहे रेषा काढलेल्या आहेत बघा, इथे त्रिकोण जोडला आहे. ठीक आहे, ए आणि बी प्रश्न क्रमांक आणि आकृती आणि ती ए सेम दिसत आहे का, सेमच आहे बघा. इथे त्रिकोण जोडलेला आहे, इथे अशी रेष काढलेली आहे, म्हणजे ही आणि ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे, ऑप्शन नंबर ए. आता 23चा बघा, प्रश्न क्रमांक 23. हे थोड्या आकृत्या ज्या किचकट असतात त्याचं सगळ्यांचं पाहायचं आहे आपल्याला. सगळे जे गोल काढलेले आहेत प्लस काढलेले आहेत ते सगळं पाहायचं, नाहीतर आकृती चुकू शकते. त्याच्यामध्ये काय केले बघा, या लेफ्टला आणि राईटला त्याच्या चौकोनामध्ये गोल काढलेले आहेत. एक बॉक्स सोडून पुन्हा प्लस प्लस काढलेले आहेत आणि पुन्हा एक बॉक्स सोडून गोल गोल काढलेले आहेत. तर ए मध्ये तसं आहे का, या दोन्ही साईडला गोल नाही आहेत, म्हणजे कटलं. बी मध्ये दोन्ही साईडला गोल आहेत, पण हे जे रेष आहेत ह्या मध्ये दिलेल्या, हे कसं आहे आपलं असं आहे, पण याच्यामध्ये जे आहे एक असं आलं, एक वरचे जोडलेले आहे, पण हे जो शेप आहे तो असं यायला पाहिजे होतं, म्हणजे बी पण नाही आहे. सी मध्ये बघा 2 सर्कल आहेत, हा पण शेप बरोबर आहे, इथे प्लस प्लस आहे, तिथे गोल काढलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ही आकृती आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती मिळालेली आहे, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 24 पहा. त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये हे साईन काढलेले आहे. ठीक आहे, हे पाहायचे आपल्याला. इथे जे गोल आहे त्याच्यामध्ये आडवी रेष आहे, इथे बरोबरचं चिन्ह आहे, आणि हे जो मधातला आहे हा सरळ काढलेला आहे. ह्या 2 रेषा ज्या आहेत सरळ आहेत. ए मध्ये तसं दिसत आहे का, नाही बघा. हे सगळेच काय केलेले फिरवलेले आहेत बघा. ह्याच्यामध्ये आडवं पाहिजे होतं, हे उभं आहे, हे पण सेम नाही आहे, हे पण सेम नाही, म्हणजे हे उत्तर कटलं. याच्यामध्ये बघा इथे एकच लाईन आहे, इथे 2 काढल्या आहेत, म्हणजे हे पण उत्तर नाही आहे. सी मध्ये याच्यामध्ये एक लाईन बरोबर, इथे बरोबरचं चिन्ह पण आहे, मधातलं पण सारखं आहे. ही आकृतीमध्ये सुद्धा क्रॉस आहे आणि इथे प्लस आहे, म्हणजे हे आणि ही आकृती तंतोतंत जुळणारी आहे, ऑप्शन नंबर सी. 25 मध्ये 2 डॉट आहेत, त्याच्यामध्ये काय बघा,
इथे 2 डॉट आहेत, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहेत. ए मध्ये काय दिले 2, इथे 3 असायला पाहिजे होते, इथे 4 आहे म्हणजे ऑप्शन नाही आहे आपलं. बी मध्ये बघा इथे 2 असायला पाहिजे, इथे 3 आले म्हणजे हे पण उत्तर कटलं. नंतर सी मध्ये इथे 4 आले, तिथे आपल्याला 2च पाहिजे होते पण नाही आहे. मग डी मध्ये काय राहिलेलं ऑप्शन कोणता आहे? डी. त्याच्यामध्ये सगळे आकृती बरोबर आहे का बघायचं. 2 डॉट 3 4 5. ठीक आहे, म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 26 मध्ये बघा एक आकार काढलेला आहे, त्याच्यामध्ये क्रॉस लाईन आहे आणि इथे 2 जोडलेले आहेत रेषा, इथे 1 आणि त्याच्यानंतर खाली अर्धी आहे. इथे 1 2 3 आहे आणि इथे 1 आहे. ठीक आहे, ए मध्ये तसं दिसत आहे का बघा, इथे 2 आहेत आणि इथे आपल्या इथे 1 पूर्ण आहे, 1 अर्धीच आहे आणि इथे दोन्ही पूर्ण दिसत आहेत म्हणजे ऑप्शन नंबर ए नाही आहे. बी मध्ये हा शेप खूपच वेगळा आहे बघा, ह्याच्यामध्ये वेगळाच दिलेला आहे, हा पाकळ्यांचा आकार तसा, पण याच्यामध्ये वेगळा दिलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी पण नाही आहे. सी मध्ये मधातला सेम आहे, क्रॉस लाईन आहे, इथे एक पूर्ण आहे आणि इथं अर्धी आहे म्हणजे याच्यासारखीच दिसत आहे. इथे 3 आहेत, इथे 2 आहे, इथे 1 आहे. ठीक आहे, हे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सारख्याच आहेत म्हणून ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 मध्ये चौकोनामध्ये रेषा मारल्यात बघा, क्रॉस रेषा, तिरक्या लाईन 1 2 3 आहे, तिथे 1 2 3 आणि त्याच्यामध्ये 2 गोल दिले आहेत. ए मध्ये त्याच्यासारखे दिसत आहेत का, 1 2 3 आहेत, इथे आणि 3 आहेत आणि याच्यामध्ये 2 गोल काढलेत. ऑप्शन नंबर ए याच्यासारखी तंतोतंत जोडणारी आकृती आहे, ऑप्शन नंबर ए. 28 बघा, याच्यामध्ये ज्या रेषा दिल्यात सगळ्या बघा. ठीक आहे, हे चौकोन आहे, याच्यामध्ये इथे एक त्रिकोण आहे, इथे एक त्रिकोण, क्रॉस लाईन आहे, याच्यामध्ये चौकोन जोडले. ठीक आहे, याच्यामध्ये ए मध्ये असं दिसत आहे का, याच्यामध्ये नाही आहे, खूप वेगळी आकृती आहे म्हणजे याच्यामध्ये अशा 3 लाईन दिले आहेत पण याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हा हे उत्तर नाही आहे. बी मध्ये इथे 1 आणि इथे 2 त्रिकोण आहे, इथे एक चौकोन जोडलेला आहे आणि मधात लाईनसुद्धा आहे म्हणजे ही आणि हे आपल्याला आकृती सारखी दिसत आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 29 मध्ये या खालच्या साईडला इथे रंगवलेला आहे, इथे यसचं शेप आहे, त्याला क्रॉस लाईन मारली आणि वरी बाण आहे. हे ए मध्ये हा जो यस आहे उलटा काढला म्हणजे उत्तर हे नाही आहे. ठीक आहे, हे बी मध्ये यस बरोबर आहे, बाण पण आहे, पण हे जे आहे रंगवलं नाही आहे त्याच्यामुळे हे पण उत्तर नाही आहे. सी मध्ये यस आहे पण याची जी त्याच्यावर रेष मारली आहे ती उजव्या साईड नाही, इकडे डाव्या साईड नाही म्हणजे हे पण उत्तर नाही आहे. आणि आपलं ऑप्शन नंबर डी मध्ये वरी बाण आहे, यसला लाईन मारलेली आहे आणि ते रंगवलेसुद्धा आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 मध्ये बघा, खाली रंगवलेलं गोल, इथे बाण, इथे त्रिकोण आहे आणि इथे चौकोन आहे. ठीक आहे, ए ऑप्शन नंबर बघ, त्याच्यामध्ये डॉट आहे म्हणजे गोल रंगवलेला आहे, इथे त्रिकोण पण आहे, पण इथला बाण जो आहे तो खालच्याच दिशेने आणि प्रश्नाकृतीमध्ये वरच्या दिशेने आहे म्हणजे उत्तर हे नाही आहे, हे कट झालं. तिन्हीपैकी आपल्याला पाहायचं आहे. बी मध्ये जे आहे इथे गोल जे आहे रंगवलं नाही आहे, आपल्याला रंगवलेलं पाहिजे म्हणजे बी पण नाही आहे. सी मध्ये इथे रंगवलेलं आहे, इथे बाण आहे, चौकोन आणि त्रिकोण हे सेम आहे. ठीक आहे, म्हणजे प्रश्नाकृती आणि आपली उत्तराकृती ही जुळणारी आहे, ऑप्शन नंबर सी. 31 मध्ये गोल काढले, त्याच्यामध्ये वरच्या म्हणजे अर्ध गोल जे आहे त्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत उभ्या आणि इकडे असं चंद्रासारखा आकार जोडलेला अर्ध गोल म्हणू शकतो आणि त्याला एक छोटंसं गोल जोडले. ए मध्ये पूर्णच रेषा मारल्यात पूर्ण गोलमध्ये म्हणजे उत्तर ए नाही आहे. बी मध्ये अर्ध ह्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहे, तिथे याच्यासारखाच शेप जोडलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाकृती आणि ही बी ऑप्शन नंबर बी ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. आता प्रश्न क्रमांक 32 मध्ये एक रेष मारलेली आहे. प्रश्न आकृती 32 मध्ये बघा, उभी आकृती काढलेली आहे, खाली आडवी रेष, वरचं जे बाण आहे ते उलटं काढलेलं आहे, हे राईटला 2 उजव्या साईडला काढलेले आहेत बघा असे टोक आणि हे एक वरच्या साईडला लेफ्टचं आणि एक ए मध्ये कसं दिसत आहे का, ए मध्ये आणि प्रश्नाकृतीमध्ये सेमच दिसत आहे म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 32चं.
प्रश्न आकृती 33मध्ये आहे. सर्कल आहे, त्याच्यामध्ये हे 3 जे त्रिकोण आहेत रंगवलेले आहेत. ते ए मध्ये जे आहे ते ए मध्ये जे आहे ते बघा, इथलं रंगवलेलं पाहिजे होतं आपल्याला, पण इथे नाही रंगवलं, इथलं रंगवलं आहे म्हणून हे उत्तर नाही आहे. बी मध्ये हे जे रेष मारले आपण मधातून त्याच्यावरचं जे हे रंगवलेलं आहे ते सोडून पुन्हा दुसरं रंगवले, पुन्हा हे 2 सोडले, इथलं रंगवले, म्हणजे प्रश्न आकृतीसारखंच दिसत आहे. म्हणजे उत्तर आपलं आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34मध्ये काय दिसायला बघा, वरी स्टार आहे, इथे लेफ्टला गोल आहे रंगवलेला आणि इथे चौकोन आहे. हां, प्रश्न क्रमांक 34 बघा, याच्यामध्ये चौकोन वरच्या साईडला जे स्टार आहे असं ए मध्ये दिसत आहे का, आहे. लेफ्ट साईडला रंगवलेलं गोल पण आहे, पण उजव्या साईडला जो चौकोन आहे इथे छोटा आयत काढला आहे, चौकोन नाही काढला म्हणून ए नाही आहे. बी मध्ये इथे काहीच काढलं नाही आहे, रिकामा आहे म्हणून हे पण नाही. सी मध्ये स्टार आहे, रंगवलेलं गोल पण आहे आणि इथे चौकोन पण आहे. म्हणजे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती क्रमांक ऑप्शन नंबर सी उत्तर आहे याचं. तर प्रश्न क्रमांक 35 मधली प्रश्न आकृती जी आहे तशीच उत्तर आकृती जोडणारी आकृती आपल्याला बघायची आहे. त्याच्यामध्ये वरी त्रिकोण दिलेले, त्याच्यामध्ये आहे मल्टिप्ल म्हणजे आणि इथे एक गोल आहे. ठीक आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. आता ए मध्ये तसं दिसत आहे का बघा ना, इथे क्रॉस लाईन आहे, ती याच्यामध्ये एक लाईन नाही काढलेली, त्याच्याऐवजी आडवी लाईन काढली, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बी मध्ये क्रॉस आहे, ठीक आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह पण आहे, इथे गोल आहे, इथे खालीसुद्धा असा शेप आहे आणि इथे त्रिकोण आहे, पण हे इथे जोडलेलं आहे, याच्यामध्ये नाही आहे जोडलेला. त्याच्यामध्ये चांगलं निरीक्षण करायचं, कारण थोडंसं जरी आपण दुर्लक्ष केलं तर आपली आकृती चुकू शकते. याच्यामध्ये जोडलेलं, याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे हे पण ऑप्शन नाही आहे. आता सी मध्ये बघा, हे सगळं सेम आहे मधातला आकार, पण इथे गोल उलटं केलं, इकडे पाहिजे होतं इथे आले, म्हणजे सी पण नाही आहे. डी मध्ये इथे गुणाकाराचं चिन्ह, इथे गोल आहे, इथे पण जोडलेलं नाही आहे त्रिकोण, जसा प्रश्न आकृतीमध्ये आहे तसंच आकृती आहे. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 मध्ये बघा, माशा काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे हे मधातले रेषा दिसत आहेत गोल शेपमध्ये ते 3 आहेत. ते आता याच्यामध्ये ए मध्ये याच्यामध्ये अशा रेषा आलेल्या नाही आहेत मध्ये, ठीक आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बी मध्ये आहेत, गोल पण आहे, ठीक आहे, म्हणजे हे प्रश्न आकृती आणि आपलं ऑप्शन नंबर बी याच्यामध्ये सेम दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 37 मध्ये डोळ्यासारखा आकार दिसत आहे बघा. ओके, तसा आकार आपल्याला पाहायचं. ए मध्ये आणि प्रश्नाकृतीमध्ये काहीच साम्य नाही आहे म्हणून हे ऑप्शन कटलं. बी मध्ये आपल्याला मध्ये गोल दिसत आहेत, 3 गोल आहेत, ठीक आहे, हा आकार पण डोळ्यासारखा आहे, वरी 2 रेषा आहेत, म्हणजे आपली प्रश्न आकृती आणि हे ऑप्शन नंबर बी ही तंतोतंत जोडणारी आकृती आहे. 38 मध्ये 1 2 3 4 5 गोल जोडलेले आहेत, ठीक आहे, अर्धे गोल, आणि त्याच्या मधातून एक बाण आहे आणि वरच्या साईडला गोल. ए मध्ये तसं दिसत आहे का, हे सगळं वरचं सेम आहे, पण खालच्या ज्या रेषा आहेत त्या याच्यामध्ये तिरक्या आहेत, त्याच्यामध्ये उभ्या आहेत, म्हणजे हे कटलं. बी मध्ये याच्यासारख्याच रेषा आहेत, हे काय आहेत, गोलमध्ये आहेत, वरच्या साईडला पाहिजे होते, आणि हे जे बाण आहे ते असा पाहिजे होता, म्हणजे हे पण नाही आहे. सी मध्ये रेषा सेम आहेत, हे पण आहे, आणि हे इथं गोल पण जोडले, म्हणजे ऑप्शन नंबर सी 38चं उत्तर आहे. आता याच्यामध्ये आपण तंतोतंत आकृती बघत आहोत, म्हणजे सेम असायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 39 मध्ये असे गोल काढलेले आहेत बघा, 1 2 आणि इथे 3 आलेत, आणि याला जोडलेलं आहे, एक आयताकार जोडला आहे रंगवलेला, आणि इथे गोल. ए मध्ये तसं आहे का, आहे, पण हे खूपच जास्त खाली रेष मारलेली आहे, इतकंच पाहिजे होतं आपल्याला अंतर, हे नाही आहे. बी मध्ये इथं रेषा मारलेल्या लाईन बघा, इथे अशा तिरक्या लाईन पाहिजे होत्या, इथे नाही आहे, म्हणजे बी पण नाही आहे. सी मध्ये अशा लाईन पण आहेत, ठीक आहे, हे सगळे आकार पण सेम आहेत, रंगवलेले पण आहेत,
म्हणजे आपलं ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40मध्ये बघा 3 आकृत्या आहेत काढलेल्या, एका पट्टीवर काढलेल्या आहेत. याच्यामध्ये असं व्ही साईन आहे, याच्यामध्ये उलटं व्ही जोडलेलं आहे आणि इथे एक डॉट आहे. 1 2 3 चौकोन रंगवलेले आहेत. एमध्ये इथे 1 पाहिजे होता पण इथे 2 काढले, म्हणजे हे पण नाही आहे. बीमध्ये इथे 1 आहे, इथे 2 आहेत, 3 आहे, बरोबर आहे. पण हे शेप बघा, ह्याच्यामध्ये व्ही 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 चालले, इथे व्ही व्ही, इथे उलटं काढलेलं, इथे डॉट आहे, म्हणजे हे नाही आहे. सीमध्ये 1 2 3 आणि इथे उलटं काढलेले, इथे डॉट आहे, म्हणजे प्रश्न क्रमांकाने हे प्रश्न आकृती आणि आपली ही आकृती जुळणारी आहे. ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 41, याच्यामधला आकार बघा. याचा आकार इथे छोटा आहे, इथे मोठा आहे, जोडलेला आहे, ठीक आहे. आणि हे रंगवलेलं आहे. एमध्ये बघा, हा बाहेरचा भाग पूर्णच रंगवला, इथे नाही आहे, म्हणजे ए कटलं. बीमध्ये हे अर्ध इथे रंगवलं, इथे नाही रंगवलं, याच्यामध्ये आपलं तसं नाही आहे म्हणून हे पण कटलं. याच्यामध्ये याच्यासारखंच आहे, आकार बघून घ्या एकदा. बघा इथे कमी आहे, इथे जास्त आहे, इथे पण कमी जास्त आहे, म्हणजे ही आकृती आणि ही आकृती सारखी आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42मध्ये बाण दिलेत बघा. वरचा जो आहे हा लेफ्टला चालला आहे, त्याच्यानंतर इथे उजव्या साईडला इथे क्रॉस काढला आहे. पुन्हा त्याच्या खालचा जो आहे बाण तो राईटला आहे आणि इथे 3 रेषा दिल्या, इथे 2 इथे 1. एमध्ये पहिला बाण बरोबर आहे, दुसऱ्यामध्ये इथे क्रॉस पाहिजे होतं, इथे त्रिकोण आला, हे चूक, म्हणजे ऑप्शन नंबर कटला आपलं ए. बीमध्ये पहिलं बरोबर आहे, दुसऱ्यामध्ये पण बरोबर आहे, तिसऱ्यामध्ये सुद्धा बरोबर आहे, याच्यासारखंच पाहायचं आणि चौथं पण, म्हणजे हे आपलं ऑप्शन नंबर बी 42चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43मध्ये पतंग काढला आहे आणि याचा डाव्या साईडला रंगवलेला गोल आहे, उजव्या साईडला रंगवला नाही. तसं ऑप्शन नंबर एमध्ये दिसत आहे का? नाही, उलटं झालं आहे, म्हणजे हे पण कटलं. ऑप्शन बीमध्ये लेफ्ट साईडला रंगवलेला आहे पण उजव्या साईडला चौकोन काढला आहे, गोल यायला पाहिजे होता, म्हणून हे नाही आहे उत्तर. सीमध्ये दोन्ही रंगवलेत, हे पण नाही आहे. डीमध्ये एक रंगवलं आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाकृतीसारखी ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, याच्यामध्ये 4 4 4 4 डॉट काढलेले आहेत. याच्या दुसऱ्या बॉक्समध्ये वरच्या क्रॉस साईन आहे आणि इथल्या लेफ्ट साईडच्या खालच्यामध्ये आहे, ठीक आहे. एमध्ये काय केलं आहे, वरी दोन्ही हे काढले आहेत, क्रॉस काढलेत, म्हणजे हे नाही आहे. बीमध्ये लेफ्ट साईडला वरच्या साईडला काढले प्रश्न आकृतीमध्ये, तसं नाही आहे. सीमध्ये बघा सारखी वाटत आहे, वरचे डॉट डॉट आहेत 4. 2 नंबरच्या बॉक्समध्ये क्रॉस आहे आणि इकडच्या लेफ्ट साईडच्या खालच्यामध्ये पण क्रॉस आहे, म्हणजे ही आपली आकृती जुळणारी आहे. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 45 बघा आपण प्रश्न आकृती 45, त्याच्यामध्ये कसं काढलं आहे बघा आकार. हे सगळे जोडलेले आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये एमध्ये बघा इथे काय दिसत आहे, इथे जोडलेलं नाही आहे, याच्यामध्ये थोडा थोडा गॅप सोडला आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. बीमध्ये इथे गोल आलं आहे, इथे गोल नाही आहे, बी पण नाही आहे. सीमध्ये याच्यामध्ये अजून प्लस म्हणजे क्रॉसमध्ये काढलेलं आहे साईन, याच्यामध्ये नाही आहे, म्हणून हे पण नाही. डीमध्ये ह्याच्यामध्ये सगळे जोडलेले आहेत, आकार पण तसाच आहे, म्हणजे आपली आकृती उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 46मध्ये बघा, वरच्या साईडला रंगवलेला गोल आहे, खाली आणि रंगवला नाही आहे आणि उभ्या रेषा आहेत आणि ह्याचे वरचे जे दिलेत अर्धे गोल असे जोडलेले आहेत त्याला, ठीक आहे. तर एमध्ये काय केलं आहे बघा, आहे दोन्ही एक रंगवलं एक रंगवलं नाही आहे आणि ह्याच्या रेषा ज्या आहेत त्या आडव्या आहेत, त्याच्यामध्ये उभ्या आहेत, म्हणजे हे उत्तर कटलं. बीमध्ये उभ्या आहेत पण हे रंगवलेलं गोल वरी पाहिजे होतं, खाली आले, म्हणून हे नाही आहे. सीमध्ये रंगवलेला गोल वरी आहे, रेषा पण उभ्या आहेत, पण हे जे आहे काढलेला आकार सी सारखा ते या साईडला पाहिजे होतं, या साईडला, हे नाही आहे. डीमध्ये काय आहे बघा, हे बरोबर आहेत, ठीक आहे. आणि इथे रंगवलेलं, इथे नाही रंगवलं, हे प्रश्न आकृतीसारखंच आहे, तंतोतंत जुळणारी आकृती ऑप्शन नंबर डी. 47मध्ये बघा फूल दिलेले आहेत, याला 4 आहेत पाकळ्या, याला 3 आहेत आणि मध्ये 2 गोल काढलेले आहेत.
एमध्ये पण इथे 4 आहे, इथे 3 आणि इथे 2 गोल काढलेले. आकार पण तसाच आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 47चं. प्रश्न क्रमांक 48 च्यामध्ये असं याला रेष जोडलेली आहे आणि याला खालून तिरकी रेघ मारलेली आहे आणि इथे हा त्रिकोणसारखा आहे. ठीक आहे, याच्यासारखी आकृती ही दिसत आहे का? नाही. याचं जे आहे लेफ्टला आहे, इथे राईटला काढले. इकडला बीमध्ये इथे लेफ्टला जोडलेले ही लाईन बरोबर आहे. त्रिकोणसुद्धा यायला म्हणजे प्रश्न क्रमांक 48 तंतोतंत जुळणारी आकृती आहे बी. तर प्रश्न क्रमांक 49मध्ये बघा, या ज्या रेषा आहेत हे वरच्या साईडला उजव्या साईडनं असं काढलेलं आहे. ठीक आहे, एमध्ये उजव्या साईडनं आहे, पण इथे एक लाईन मारली नाही आहे, इथे खाली नाही आली लाईन, म्हणजे हे नाही आहे. बीमध्ये आणि ह्या रेषासुद्धा पाहून घ्यायच्या बरोबर आहेत का? ठीक आहे, ह्या सगळ्या रेषा जोडलेल्या बरोबर जोडलेल्या आहेत. 49 प्रश्न आकृती जी आहे त्याच्यासारख्याच आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50मध्ये काय दिले बघा, क्यू जे आहे ते उलट काढलेलं आहे, वरी गेले त्याचे उलट केलेलं आहे क्यूला, जे सुद्धा उलट आहे. आता ह्याच्यासारखं आपल्याला एमध्ये दिसत आहे का? बघा, क्यू नाही, हे सरळ काढलेलं आहे, म्हणजे हे ऑप्शन नंबर ए नाही आहे आपलं. बीमध्ये या साईडला काढले, लेफ्ट साईडला क्यू काढलेले, म्हणजे हे पण नाही आहे. सीमध्ये क्यू सारखं दिसत आहे, जे पण इथलं पण जे नाही, इथलं जे आहे ते उलटं आहे. ठीक आहे, हे खाली रेष आली आहे, याची वरी आली आहे, म्हणजे हे चूक. हे 3 ऑप्शन गेले, आता राहिला एक ऑप्शन डीमध्ये सारखं आहे का पाहू. हां, याच्यामध्ये सगळं सेम आहे बघा, जे उलटं केले इथे पण, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. 51मध्ये गोलमध्ये 2 चौकोन काढलेत आणि डॉट दिलेले आहेत. 1 2 3 4 डॉट आहेत, इथे पण 4 डॉट आहेत. एमध्ये 1 2 चौकोन आहेत आणि इथे 2 इथे 2 इथे 2 इथे 2, म्हणजे 4 डॉट दिलेले आहेत. ए ऑप्शन नंबर आपल्या प्रश्न आकृतीसारखे तंतोतंत जुळणारी आहे. याच्यामध्ये बघा इथे डॉट नाही आहे, याच्यामध्ये एक जास्त आलेला डॉट, हे चुकीचे आहे. आता प्रश्न क्रमांक 52, चेहरा दिलेला आहे बघा, त्याचे डोळे आहेत त्रिकोणी, स्माईल काढलेली आहे. एमध्ये हे चौकोन पूर्ण केलेलं नाही आहे, फक्त रेषा काढल्यात म्हणून हे कट झालं. बीमध्ये स्माईलला इथे छोटे छोटे रेषा काढले नाहीत म्हणून हे पण कट झालं. सीमध्ये त्रिकोण आहे, स्माईल काढलेली आहे, रेष पण जोडलेली आहे, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53मध्ये चौकोन, त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात उभ्या लाईन आहेत, तिरक्या लाईन, ह्याच्यामध्ये तिरक्या लाईन आहे, त्याच्यामध्ये आडव्या आहे. एमध्ये सेम दिसत आहेत का? बा आहेत, उभ्या आहेत, ते तिरक्या लाईन आहेत, इथे पण सेमच आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं 53चं उत्तर आहे. 54मध्ये बाण काढलेले आहेत, 1 2 3. ठीक आहे, मधातलं जे आहे त्याला गोल आहे, हे सगळे डॉट पाहायचे. आपली मिळती जुळती आकृती कोणती दिसत आहे? ए आहे का बघा, ते 2 गोल आहेत, एक वरती बाण आहे, खाली एक लेफ्टचा जो आहे ते खाली बाण आहे, 2 गोल आहेत. याच्यामध्ये तसं नाही आहे, एक बाण खालच्या साईडला एक गोल आहे आणि त्याच्यानंतर एक बाण आहे. हे उत्तर ऑप्शन नंबर ए कटलं. बीमध्ये पहा, वरच्या साईडला 2 गोल पाहिजे, तर 2 बाण आलेत म्हणून हे पण कटलं. सीमध्ये 3 बाण आहेत, खाली 3 गोल आहेत, हे पण कटलं. डीमध्ये बघा 2 गोल आहेत, वर एक बाण आहे, खालच्या साईडला बाणाचं शेप खाली आहे, गोल आहे, बाण आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं प्रश्न आकृतीसारखं आहे. प्रश्न क्रमांक 55, एक आकृती काढली बघा, याच्यामध्ये शेप काढला आहे, पुन्हा याला छोटे 2 पानं जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये तसं नाही आहे. एमध्ये इथे काही जोडलेलं नाही म्हणून हे कटलं. याच्यामध्ये आहे, हा सुद्धा शेप आहे, 1 2 3, इथे पण 3 आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर बी 55चं जुळणारी आकृती आहे, ऑप्शन नंबर बी. 56, प्रश्न क्रमांक 56, याच्यामध्ये खूप हे थोडं किचकट आहे बघा, याच्यामध्ये सगळ्या रेषा बघा, ते मध्ये लाईन जोडलेली आहे. एमध्ये तसं दिसत आहे का? इथे बघा, इथला जो आकार आहे
तो वेगळा आलेला आहे. इथे असा आहे आणि इथे इथे एक तिरकी लाईन आलेली आहे. म्हणजे हे ऑप्शन नंबर ए कटलं. याच्यामध्ये सेम आहे, इथे रोड लाईन मारलेली आहे, इथे सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे हे प्रश्न क्रमांक बी ही जुळणारी आकृती आहे, तंतोतंत जुळणारी. ह्या अशा आकृत्या जरा निरखून पाहत जा, कारण याच्यामध्ये एक जरी रेष राहिली तर आपलं उत्तर चुकू शकतं. प्रश्न क्रमांक 57, याच्यामध्ये उलटे काढलेले आहेत बघा. 4, 5 आणि 6 हे उलटे काढलेले आहेत. तसंच बघायचं ऑप्शन नंबर ए मध्ये 4 उलटे आहेत, 5 पण उलटे आहेत पण खालच्या साईडला काढलेत. ते म्हणून हे उत्तर कटलं. बी मध्ये 4 उलटे आहेत, 5 उलटे आहेत, 6 जे आहेत ते खाली काढलेले, म्हणजे पाण्यातली जशी आकृती असते तशी उलटे काढलेत खालच्या साईडला, म्हणून हे नाही आहे. सी मधले पण 4 जसे पाहिजे आपल्याला तसा नाही आहे, त्याचा उलटा केलेला आहे, हे पण नाही आहे. डी मध्ये सेम आहे, 5 पण सेम आहे आणि 6सुद्धा असे उलट केलेले सेम आहेत, म्हणजे आपली तंतोतंत जुळणारी आकृती आहे डी. 58, प्रश्न क्रमांक 58चं बघा. 1, 2 नंतर 4 आहे, 3, 5, 8 आहे, 6, 7, 9. ए मध्ये 1, 2, 3 जे नंबरशीर दिलेत याच्यामध्ये नंबर बरोबर नाही आहेत. ऑप्शन नंबर ए कटलं. बी मध्ये पहा 1, 2, 9, 1, 2 आणि 9 आहेत, इथे 4 पाहिजे आपल्याला, हे पण कटलं. 1, 2, 4 बरोबर आहे. 3, 5 आणि इथे 8 आहे, पण इथे 9 आले, हे पण नाही. ऑप्शन नंबर डी 1, 2, 4, 3, 5, 8, 6, 7, 9 हे बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 58चं ऑप्शन नंबर डी उत्तर आहे. 59 मध्ये आकृती बघा. हे बाहेर साईडला काढलेले आहेत सगळ्यांचे. इथे फक्त असा थोडासा गोल आकार आहे, म्हणजे अर्धगोल, आणि मधात एक छोटंसं चौकोन. ए मध्ये तसं दिसत आहे का? नाही. इथला पण हे पण आकार वेगळे आहेत, इथे वेगळे आहेत, हे कटलं. बी मध्ये तर खूपच वेगळी दिसत आहे, लगेच ओळखू येते की वेगळी आकृती. याच्यामध्ये हे आकार सेम आहेत, इथल्यासारखेच आहेत, आणि मध्ये पण छोटंसं चौकोन आलेलं आहे. बाकीचे पण आकार सेमच आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर सी उत्तर आहे याचं. प्रश्न क्रमांक 60, याच्यामध्ये चौकोन काढला आहे, त्याचे बाण असे बाहेरच्या दिशेने जाणारे आहेत. ए मध्ये 3 हे बघा बाहेरच्या दिशेने जाणारे, पण एक जो आहे मधातल्या साईडला काढला आहे, म्हणजे हे कटलं. हे ऑप्शन नाही आहे. बी मध्ये हा इकडच्या साईडचा मध्ये जाणारा काढला आहे, म्हणजे हे पण नाही आहे. सी मध्ये हे 2 मध्ये 2 बाहेर काढलेत, म्हणजे हे चुकले. आता राहिलं डी मध्ये सेम आहे का बघा. हे 4 जे आहेत ते बाहेर साईडला जाणारे आहेत, याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. प्रश्न क्रमांक 60 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.